सृष्टी, जिचं वय सध्या 23 वर्षांचं आहे, तिचं लग्न बऱ्याच आधी झालं आहे. ज्या कुटुंबात तिचं लग्न झालं होतं ते संपूर्ण कुटुंब व्यापारी विचारसरणीचं आहे. त्यामुळे लग्नानंतर सृष्टी देखील व्यवसायात उतरते आणि तिचा व्यवसाय उत्तम चालू लागतो. एका दिवशी एका बिझनेस मीटिंगसाठी ती महाराष्ट्रातील कोल्हापूर इथे एका व्यक्तीला भेटायला जाते. सकाळची वेळ होती. तिथे पोचल्यावर तिची मीटिंग यशस्वीरित्या पार पडते आणि ती खूप आनंदी होऊन परत येत असते. पण परतीच्या रस्त्यात तिला काही रिकामे शेत दिसतात. त्या शेतात एक मुलगा बकऱ्या चारत असतो. त्याच्यावर सृष्टीची नजर जाते आणि त्या क्षणी ती जुन्या आठवणीत हरवते. तिला कोणीतरी आपला भूतकाळ आठवतो. तेव्हाच सृष्टी अचानक ड्रायव्हर काकांना म्हणते, काका, गाडी थांबवा, आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि विचारतो, बोल बाळा, कुठे जायचं आहे? तेव्हा सृष्टी सांगते, काका, अमुक अमुक गावाकडे गाडी वळवा, इथून साधारण अर्ध्या तासाचा प्रवास आहे, आपल्याला तिथेच जायचं आहे. हे ऐकून ड्रायव्हर पूर्णपणे चकित होतो, कारण लग्नानंतर तोच सृष्टीची गाडी चालवत होता आणि आजवर तिने या ठिकाणाबद्दल कधीही उल्लेख केला नव्हता. मग आज तिथे जाण्याचं कारण नक्की काय असावं, हा प्रश्न त्याला पडतो. तरीही तो गाडी तिकडे वळवतो आणि प्रवास सुरू करतो. सृष्टी रस्त्यात अनेक विचारात गुंतते आणि हसत राहते. हे पाहून ड्रायव्हर काकांना राहवत नाही आणि ते विचारतात, मालकीनबाई, एक प्रश्न विचारू का? तुम्हाला वाईट तर वाटणार नाही? तेव्हा सृष्टी म्हणते, हो काका, विचारा. ड्रायव्हर म्हणतो, मालकीनबाई, मी तुम्हाला आजवर तिथे कधीच त्या ठिकाणी नेलं नाही. मग तुमचं तिथे काय आहे आणि आज अचानक तुम्ही एवढ्या आनंदाने तिथे का चालले आहात? हे ऐकून सृष्टी हसते आणि म्हणते, काका, या मागे थोडी मोठी कहाणी आहे, मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते. ड्रायव्हर म्हणतो, ठीक आहे मालकीनबाई, सांगा, मी ऐकायला तयार आहे. आणि मग सृष्टी काकांना आपली कहाणी सांगायला लागते. ती सांगते, आजपासून साधारण 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी 13 वर्षांची होते तेव्हा मी माझ्या मामांकडे गावाला गेले होते. माझे वडील शहरात राहायचे, पण आम्हाला गावाला जाण्याची खूप आवड होती. त्यामुळे मी मामांकडे गेले होते. तेव्हा मी मामांच्या मुलासोबत शेतात खेळायला जायचे. तिथेच एक मुलगा होता. त्याचं नाव विकास होतं. तो बकऱ्या चारायचा. आम्ही दोघंही त्याच्यासोबत खेळायचो. तिथे श्रीमंत गरीब असा काही भेदभाव नव्हता. हळूहळू आमच्यात थोडीफार मैत्री झाली आणि मी रोजच त्याच्यासोबत खेळायला जायचे. पण एक दिवस मी मामांच्या मुलासोबत आणि विकाससोबत खेळत असताना अचानक माझ्या कानातील एक बाली हरवली. ती बाली मला बाबांनी माझ्या 12व्या वाढदिवसाला भेट म्हणून दिली होती. ती हरवल्यामुळे मी खूप घाबरले होते. मला माहीत होतं की आई खूप ओरडणार होती, कारण ती बाली सोन्याची होती. हे ऐकल्यावर विकास, जो बकरी चारत असे, तो सुद्धा खूप अस्वस्थ झाला होता. सृष्टीचा मामाचा मुलगा सुद्धा खूप चिंतेत पडला होता. तिघं मिळून कानातील बाली शोधायला लागले, पण खूप वेळ शोधूनही ती बाली काही सापडली नाही. मग सृष्टी जोर जोरात रडायला लागली, कारण तिला भीती वाटत होती की घरी गेल्यावर कानात बाली दिसली नाही तर आई तिच्यावर खूप रागावेल. ती बाली तिच्या वडिलांनी तिला 12व्या वाढदिवशी भेट म्हणून दिली होती आणि शिवाय ती सोन्याची होती. हे पाहून विकास तिला समजावतो, म्हणतो, काळजी करू नकोस, रडू नकोस, याचा काही ना काही उपाय नक्की निघेल. पण सृष्टी थांबत नाही, रडतच राहते. तेव्हा विकास म्हणतो, तू काळजी करू नकोस, माझ्याकडे पैसे आहेत, त्या पैशात आपण तशीच दुसरी बाली बनवून आणू, कुणालाच कळणार नाही. हे ऐकून सृष्टी शांत तर होते, पण खरं तर विकास तिच्याशी खोटं बोलला होता. त्याच्याकडे एक पैसा सुद्धा नव्हता. मग विकास म्हणतो, ठीक आहे, मी पैसे घेऊन येतो, तू इतक्यात माझ्या बकऱ्यांची काळजी घे. असं म्हणून तो थेट घरी जातो. त्याच्या वडिलांनी काही पैसे जपून ठेवलेले असतात. तो ते घरातून काढतो आणि सृष्टीच्या हातात ठेवतो. म्हणतो, हे घे पैसे, तू आणि तुझा भाऊ जा आणि दुसरी बाली बनवून घे. हे ऐकून सृष्टीला खूप आनंद होतो. ती लगेच विकासला मिठी मारते आणि म्हणते, तू माझा खरा मित्र आहेस. मग सृष्टी आणि तिच्या मामांचा मुलगा
तिथून निघून जातात. विकास पुन्हा बकऱ्या चारू लागतो. गावातच एक सोनार असतो. सृष्टीच्या मामांचा मुलगा, ज्याचं वय 17 वर्ष होतं, तो सोनाराकडे जाऊन त्या पैशात एक बाली बनवून घेतो आणि सृष्टीला आणून देतो. बाली परत मिळाल्याने सृष्टीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो आणि ती निर्धास्तपणे घरी जाते. पण संध्याकाळी जेव्हा विकास घरी जातो तेव्हा त्याच्या वडिलांना समजते की त्यांनी ठेवलेले पैसे विकासने घेतलेले आहेत. मग ते त्याला मारायला सुरुवात करतात. जरी पैसे जास्त नव्हते, फक्त 2,000 रुपये होते, तरी सुद्धा त्यांना राग या कारणाने आला होता की त्यांचा मुलगा चोरी करून पैसे घेऊन गेला आहे आणि अजूनही तो सांगत नाही की पैसे कुठे खर्च केले. वडील त्याला खूप मारतात, पण विकास एक शब्दही बोलत नाही. त्याने ते पैसे कुठे दिले याचा तो उल्लेख करत नाही. ही गोष्ट सृष्टी आणि तिच्या मामांच्या मुलालाही समजते. ते दोघे दूर उभे राहून हे सर्व काही पाहतात, पण विकास तोंड उघडत नाही. तो तिचं नाव अजिबात घेत नाही. बराच वेळ मारल्यावर वडील त्याला सोडून देतात. विकास वेदना सहन करत शांत बसून राहतो. हे पाहून सृष्टीला खूप वाईट वाटते. ती मनाशी ठरवते की कधीतरी तिच्याकडे पैसे आले की ती विकासला नक्की पैसे परत देईल, जेणेकरून त्याच्यावरचा चोरीचा डाग मिटेल. पण ती तेव्हा अजून लहान होती. तिच्याकडे पैसे कुठून येणार? हळूहळू वेळ निघून जातो. सृष्टी मोठी होते. जेव्हा ती लग्नाच्या योग्य वयाची होते, तिचे आई वडील तिचं लग्न लावून देतात. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत संसार करू लागते. तिच्या सासरच्या घरात सगळेच आपापला वेगळा व्यवसाय करत असतात. सृष्टीसाठीही एक व्यवसाय उभा केला जातो. सृष्टी मनापासून मेहनत करून तो व्यवसाय खूप प्रगतीला नेते. सृष्टी ज्या दिवसापासून व्यवसाय करू लागली त्याच दिवसापासून काका तिचे कायमचे ड्रायव्हर होते. सृष्टी आणि त्यांचं नातं अगदी बाप लेकीसारखं झालं होतं. सृष्टीला जेव्हा कधी कुठलीही सल्लामसलत करायची असायची तेव्हा ती काकांच्याच सल्ल्यावर अवलंबून असे. याच कारणामुळे आज ती काकांना संपूर्ण गोष्ट सांगून टाकते. ती म्हणते, काका, मी जेव्हा रस्त्यात बकरी चारणारा मुलगा पाहिला तेव्हा मला आठवलं की इथेच माझं नातं आहे, खूप दूर नाही. म्हणून मी ठरवलं की एकदा विकासला भेटून जावं आणि त्याचं ते उपकाराचं देणं फेडून टाकावं. त्याने माझ्यासाठी बालपणी एवढा मार खाल्ला होता. जरी आता त्या पैशांची किंमत काहीच नाही, तरी मला त्याला भेटायचं आहे, कारण तो खूप चांगला माणूस होता. त्याने माझं दुःख पाहून स्वतःच्या घरचे 2,000 रुपये मला दिले होते. हे ऐकून ड्रायव्हर काकाही आश्चर्यचकित होतात आणि त्यांनाही विकासला पाहायची इच्छा होते. मग दोघंही गाडी सरळ त्या गावाकडे नेतात जिथे सृष्टीचं माहेर होतं. वाटेत सृष्टी काकांना रस्ता दाखवत राहते आणि हळूहळू ते लोक विकासच्या घरी पोहोचतात. गाडी घरासमोर थांबते. वेळ दुपारी साधारण 3 वाजताची असते. इतकी मोठी गाडी विकासच्या घरासमोर थांबलेली पाहून शेजारी पाजारी घराबाहेर येऊन बघायला लागतात, कारण विकास अजूनही खूप गरीब अवस्थेतच होता. त्याचं घरही तसंच जुनं जाणं होतं. एवढी मोठी गाडी त्याच्या दाराशी कशी काय आली हे पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. सृष्टी गाडीतून उतरते. शेजाऱ्यांपैकी एक तिच्याकडे पाहत उभा राहतो. सृष्टी त्याला विचारते, हे विकासचं घरच ना? शेजारी मान हलवतो आणि थक्क होऊन सृष्टीकडे पाहतच राहतो, कारण तिने महागडे कपडे घातले होते आणि मोठ्या गाडीतून उतरली होती. पण सृष्टी थेट घराच्या दाराशी जाऊन दार वाजवते. दार उघडून 2 लहान मुलं बाहेर येतात. एक मुलगा साधारण 8 वर्षांचा आणि दुसरी मुलगी 6 वर्षांची. त्यांना पाहताच सृष्टीला लगेच समजतं की हे विकासचीच मुलं आहेत. ती विचारते, बाळांनो, तुमचे बाबा कुठे आहेत? ते मुलं निरागसपणे म्हणतात, पप्पा नाहीयेत. इतक्यात शेजाऱ्यांपैकी एक जण पुढे येतो आणि सांगतो, मॅडम, यांचे पप्पा तर बरेच दिवसांपूर्वीच गेलेत. आता या मुलांना त्यांची आईच सांभाळते. हे ऐकताच सृष्टीच्या पायाखालची जमीनच सरकते. ज्या मित्राचं उपकाराचं देणं फेडण्यासाठी ती आज इथे आली होती, तो मित्र तर या जगातच उरला नव्हता. गावकरी त्या मुलांच्या आईला बोलवतात. ती दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत होती.
तिला कळतं की त्यांच्या घरी एखादी श्रीमंत बाई आली आहे आणि ती तिच्या नवऱ्याबद्दल विचारत आहे. ती घाईघाईने घरी धाव घेते. सृष्टीला पाहताच ती विचारते, हो बाई सांगा, आपण कोण आणि माझ्या नवऱ्याशी तुमचं काय काम आहे? सृष्टी अजूनही विकासच्या मृत्यूच्या बातमीने स्तब्ध होती, पण तरीही ती त्याच्या पत्नीशी बोलू लागते. म्हणते, तुम्ही मला ओळखत नाहीत, पण तुमचा नवरा मला चांगला ओळखत होता, कारण या गावात माझं माहेर होतं. जरी आता माझे मामा आणि त्यांची मुलं इथून निघून गेलेत, तरी मी लहानपणी इथे यायचे. त्याच काळात तुमच्या नवऱ्याशी माझी ओळख झाली होती. आम्ही एकत्रच खेळायचो आणि एकदा अशी वेळ आली होती की माझी बाली हरवली होती. तेव्हा विकासने मला स्वतःच्या घरचे पैसे देऊन मदत केली होती. तेच पैसे परत करण्यासाठी मी आज इथे आले आहे. आता ही गोष्ट ऐकून जी बाई असते, म्हणजेच विकासची पत्नी, ती पूर्णपणे थक्क होते. कारण एवढी मोठी श्रीमंत असूनही ही बाई त्या पैशांसाठी आली होती, जे कधी लहानपणी तिच्या नवऱ्याने तिला दिले होते आणि त्याचे काही पुरावेही नव्हते की खरंच ते पैसे दिले होते की नाही. यामुळेच तिला ओळख पटते की ही चांगली स्त्री आहे. मग ती सृष्टीचं घरात स्वागत करते. सृष्टी घरात प्रवेश करते. तिच्या सोबत लहान मुलंही येतात आणि बाहेर जमलेली लोक हळूहळू तिथून निघून जातात. ड्रायव्हर काकाही घरात येतो. सृष्टी विकासच्या पत्नीशी बोलायला लागते. घराच्या एका भिंतीवर विकासचा फोटो लावलेला असतो. तो फोटो पाहून सृष्टी विचारते, त्याचा मृत्यू कसा झाला? विकासची पत्नी सांगते की तो एका कंपनीत काम करत होता. एके दिवशी काम करताना क्षणभर दुर्लक्ष झालं आणि तो मशीनमध्ये सापडून जग सोडून गेला. कंपनीकडून थोडेफार पैसे मिळाले होते, पण ते पैसे किती दिवस पुरणार? हळूहळू तेही संपले. आता मी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून मुलांचा सांभाळ करते. सृष्टी पुढे विचारते, विकासचे आई वडील कुठे आहेत? ती सांगते की त्यांचा तर बऱ्याच वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. सृष्टी घराभोवती पाहते. तिला स्पष्ट कळून जातं की या घरात लोक फार कठीण परिस्थितीत जगत आहेत. मग ती मुलांना जवळ बोलावते आणि विचारते, तुम्ही कोणत्या वर्गात शिकता? कोणत्या शाळेत जाता? मुलं म्हणतात, आम्ही आधी शाळेत जायचो, पण बाबांच्या मृत्यूनंतर आमची शाळा बंद झाली. आता आई घरीच थोडंफार शिकवते. शाळेसाठी पैसे नाहीयेत, म्हणून आम्ही जात नाहीत. हे ऐकून सृष्टीच्या डोळ्यात पाणी येतं. ड्रायव्हर काकाही डोळे पुसतो. सृष्टी मनात विचार करते की फक्त पैसे परत करणं पुरेसं नाही, या कुटुंबासाठी काहीतरी करावं लागेल. ती विकासच्या पत्नीला विचारते, तू किती पैसे कमावतेस? विकासची पत्नी उत्तर देते, दररोज मजुरीवर 200 रुपये मिळतात. महिन्याला सुमारे 6,000 रुपये होतात. घर खर्च कसाबसा चालतो, पण मुलांची फी देणं शक्य नाहीये. हे सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि ती रडू लागते. सृष्टी तिला धीर देते आणि म्हणते, काळजी करू नकोस, तू माझ्या मित्राची पत्नी आहेस. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंच आहे. पण विकासची पत्नी म्हणते, नको मॅडम, आम्हाला मदतीची गरज नाही. सृष्टी हसून म्हणते, असं म्हणू नकोस ग. लहानपणी तुझ्या नवऱ्याने माझी मदत केली होती. आज मला तुमची मदत करायची आहे. तुला पैसे हातावर देणार नाही, पण तुला असा मार्ग दाखवेन ज्याने तू स्वतःचं आयुष्य सुधारू शकशील. हे ऐकून विकासची पत्नी शांत होते. मग सृष्टी तिथून निघते, पण दुसऱ्या दिवशी नवीन ऊर्जा घेऊन ती परत त्या गावात येते. ती सर्वप्रथम विकासच्या मुलांचं एका चांगल्या शाळेत प्रवेश घेते आणि सांगते, ही मुलं या शाळेतच शिकतील. त्यांच्या शिक्षणाचा जो काही खर्च येईल त्याची काळजी मी घेईन, पण त्याआधी तुला मी स्वतः पैसे कमवण्या इतकी सक्षम करून टाकेल. यानंतर विकासची पत्नी म्हणते, मी पैसे कसे कमवू शकते? मी फार काही शिकलेलीही नाही, थोडंफार शिकले आहे. तेव्हा सृष्टी तिच्याकडे हसत बघते आणि म्हणते, खूप शिकलेलं असणं एवढं महत्त्वाचं नाही, काम करण्याची पद्धत महत्त्वाची असते. उद्या या वेळेला या ठिकाणी ये, मी तुला तिथेच भेटेन. यानंतर सृष्टी परत निघून जाते. मुलं शाळेत जाऊ लागतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता विकासची पत्नी सृष्टीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचते. तिथे एक छानसं शिवणकामाचं सेंटर असतं, जिथे कपड्यांचे छान छान डिझाईन तयार केले जातात. सृष्टी तिला त्या सेंटरमध्ये ठेवते आणि सांगते
छानपणे शिवणकाम शिक. एकदा नीट शिकलस की मी तुला इथेच तुझं शिवणकामाचं सेंटर उघडून देईन. मग तू स्वतःच्या दमावर आयुष्य जगू शकशील. तुला कुठलीच अडचण येणार नाही. ती शिकायला लागते आणि काही दिवसातच तिला शिवणकाम उत्तम जमायला लागतं. मग सृष्टी स्वतःच्या पैशातून तिच्यासाठी त्याच शहरात एक सुंदर शिवणकामाचं सेंटर उघडते. तिथे ती महागडे डिझायनर सूट शिवू लागते. तिच्या मेहनतीमुळे मोठ्या घरातील लोक तिथे यायला लागतात आणि तिचा धंदा चांगला चालू लागतो. जेव्हा तिला बरीच कमाई होऊ लागते तेव्हा ती सृष्टीचे पैसे परत देण्याचा विचार करते. पण सृष्टी तिला थांबवते आणि म्हणते, हे तुझ्या नवऱ्याचं कर्ज होतं जे मी फेडलं आहे. तू हे पैसे स्वतःकडे ठेव. मुलांच्या भविष्यासाठी साठवून ठेव. आजही सृष्टी विकासच्या पत्नीला आणि तिच्या मुलांना भेटायला जाते. मुलांचे निकाल आले की त्याबद्दल विचारते. त्यांच्यासाठी खेळणी आणि नवीन नवीन कपडे घेऊन जाते आणि त्यांची चांगली काळजीही घेते. जेव्हा ही गोष्ट सृष्टीच्या नवऱ्याला समजते तेव्हा त्यालाही आपल्या पत्नीचा अभिमान वाटतो. तोही कधी कधी सृष्टीसोबत मुलांना घेऊन त्यांच्याकडे भेटायला जातो. अशा रीतीने या दोन कुटुंबांमध्ये एक वेगळं नातं तयार होतं. गावकरी ही गोष्ट ऐकून खूप आनंदी होतात आणि सगळेजण सृष्टीचं कौतुक करतात. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला तुमच्यासाठी अशा चांगल्या चांगल्या कथा आणण्याचं बळ मिळेल. या गोष्टी सांगण्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. उलट तुम्ही या कथेतून काहीतरी शिकून तुमच्या आयुष्यात लागू करावं हाच उद्देश आहे. पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.